बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण होतोय। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी आक्रोश मोर्चेही काढण्यात आलेत। तर या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून 1 जण अद्यापही फरार आहे। सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे। तर संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर हे देखील सहभागी होणार आहेत। तर आता याच मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि तिथेच आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, आता खरं तर मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोर्चा कुणाच्या नेतृत्वाखाली होतोय, कोण कोण सहभागी झालेले आहेत, काय अपडेट? बघा, मोर्चाला सुरुवात झालेली नाही, थोडा वेळ लागेल। अजून 12-12:30च्या आसपास हा मोर्चा सुरू होईल। पैठणमध्ये हा मोर्चा आहे आणि या मोर्चाला मयत संतोष देशमुख यांचं कुटुंबीय असणार आहे। यामध्ये मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि विशेष म्हणून सुरेश धस सुद्धा या ठिकाणी आहेत। थोड्या वेळात मोर्चा सुरू होईल, मात्र आपण बघतोय लोक जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। स्टेडियम पासून हा मोर्चा निघेल पैठणच्या आणि तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापाशी तो मोर्चा संपेल आणि त्याच ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल आणि त्या ठिकाणी भाषणं होतील। सुरेश धसांचं भाषण असेल किंवा मनोज जरांगेचं भाषण असेल। काल ओबीसी रस्त्यावर आले होते आणि ओबीसीच्या लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस असतील किंवा मनोज जरांगे यांच्यावर प्रचंड टीका केली। आज त्या टीकेला उत्तर सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील देतील का, हे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र लोक जमलेले आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याकडून समजून घ्या। दादा, काय म्हणाल, पैठणमध्ये हा मोर्चा होतोय? सर्वप्रथम मी हे सांगेल की आज 9 तारखेला पूर्ण 1 महिना झालेला आहे। तर या 1 महिन्यामध्ये जे काही कारवाई झालेली आपल्या माध्यमातून जे आपण उचलून धरलेले सर्व प्रकार, एका मुलीला त्याच्या बापासाठी न्याय द्यायसाठी आणि जे क्रूरतेने हत्या झालेली, या सर्व आरोपींना तत्काळ अटक होऊन फास्ट ट्रॅकवरती हे करून लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी। आणि जे काही आज आमचे पूर्ण पैठणकर इथं सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोक जमा झालेली, अजून बरेच लोक येणार आहे आणि पूर्ण पैठण नाही तर पूर्ण महाराष्ट्र ह्या लेकीसोबत उभा आहे पाठीमागे। निश्चितपणे आहे। दादा, काय म्हणाल, काळी पट्टी बांधून तुम्ही सहभागी झालेला आहेत, काय म्हणणं आहे नेमकं? फक्त आपण आणखी दुसरे काही आहेत, कोण बोलणार आहे? हा, काय म्हणणं आहे नेमकं, काळी पट्टी वगैरे बांधून? आज एका लेकीचा बाप मारला गेलेला आहे। नुसता मारला गेला असतात काही वाटलं नसतं, पण ज्या पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आलेली ते कुठंतरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनाला खोलवरती वेदना होत आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघत आहे आणि ज्या पद्धतीने परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला, म्हणजे जे पोलीस जनतेचं संरक्षण करण्यासाठी आहे त्यांच्या ताब्यात गेल्याच्या नंतरच माणसं मरत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे बघायचं आपल्याला आधार देण्यासाठी? आणि जर कधी एखाद्या नेत्याचीच किंवा एखाद्या मोठ्या राजकीय माणसाची एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाला अशा पद्धतीने पाठिंबा राहत असेल तर सामान्य माणसाला आधार देण्यासाठी कोण उभं राहणार आहे? ही लोकशाही आहे का ठोकशाही आहे, हा प्रश्न आता सामान्य जनतेपुढे। निश्चितपणे बघितलं आपण, लोकांची भावना या ठिकाणी संतप्त आहे। सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे लोक या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। निश्चितपणे सुरेश धस आणि मनोज जरांगेंच्या भाषणाकडे लक्ष असणार, कारण सुरेश प्रत्येक मोर्चाच्या ठिकाणी येऊन नवीन आरोप करतायत, नवीन पुरावे सादर करतायत। आज नेमकं ते काय बोलणार आहेत आणि लक्ष्मण हाकेबद्दल ते काय प्रत्युत्तर देतात हे सुद्धा पाहावं लागेल। निश्चितच सिद्धार्थ, खरं तर आक्रमकता पाहायला मिळते। जिथून मोर्चा सुरू होतोय तिकडचा आढावा आपण घेतच राहू। सध्या जिथे मोर्चा संपणार आहे, म्हणजे जिथे सभा सुरू होणार आहे, तिथून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, तिथे काय वातावरण आहे, काय अपडेट? मी आता पैठण शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकामध्ये आहे आणि याच ठिकाणी ही सभा पार पडणार आहे आणि या सभेची तयारी जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर 10 खुर्च्या या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंबीय या व्यासपीठावर असणार आहे, मनोज जरांगे पाटील असणार आहे, सुरेश धस असणार आहे, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर हे देखील व्यासपीठावर असणार आहे। त्याचबरोबर काही स्थानिक नेते जे आहे ते देखील व्यासपीठावर असतील, त्यांची देखील भाषणं या व्यासपीठावरून होणार आहे। केवळ संतोष
देशमुख यांच्या हत्येला 1 महिन्याचा जो काळ पूर्ण झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी हे सगळे एकत्र येत आहे, तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो काही मृत्यू झालेला होता संशयास्पद, याही प्रकरणाचा निषेध आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं केला जातोय. आणि व्यासपीठावर जर आपण बघितलं तर भव्य आक्रोश मोर्चा अशा प्रकारचा आशय लिहिण्यात आलेला आहे आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे फोटो देखील व्यासपीठावर लावण्यात आलेले. न्याय पाहिजे, ना जात पर ना धर्म पर, वार करेंगे दहशत पर, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या टॅगलाईन ज्या आहे त्या देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि जवळपास 2 ते 3 किलोमीटरचा हा मोर्चा जो आहे तो पायी चालत या चौकामध्ये येणार आहे. आणि या चौकामध्ये या 2 मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही सभा जी आहे ती सुरू होणार आहे. आणि या सभेमध्ये नेमकी भाषणं कोणाकोणाची होता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जसं यापूर्वी सिद्धार्थ गोदाम यांनी सांगितलं की ओबीसींचा काही मोर्चा जो निघाला आणि त्या सगळ्याला उत्तर आज सुरेश दत्त देतात का, जरांगे पाटील देतात का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र न्यायाच्या मागणीसाठी म्हणून हा मोर्चा आज पैठण शहरामध्ये होतोय आणि एक चांगला प्रतिसाद या मोर्चाला मिळेल अशा प्रकारचा अपेक्षा आणि आशावाद या सगळ्या आयोजकांना आहे. पैठण शहरातले नागरिक देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे. पोलिसांचा देखील एक चोख आणि मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण पैठण शहराला देखील छावणीचं स्वरूप पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये प्राप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. एक मोठी गर्दी या सगळ्या मोर्चाला आणि मोर्चा झाल्यानंतर सभेला होणार असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्यामध्ये असणार आहे. त्यामुळे आता या भाषणामध्ये नेमके काय आरोप प्रत्यारोप होता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये मात्र एक महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 1 महिना पूर्ण झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या घरातले कुटुंबातले सदस्य नेमकी पुन्हा काही मागणी वेगळी करतात का, कारण कालच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. खरं म्हणजे एकंदरीतच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आक्रमकता दिसते. सिद्धार्थ आणि लक्ष्मण, तुमच्या दोघांशीही बातचीत होतच राहील. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर आता पुढची बातमी पाहूयात. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत. त्यांच्या हत्येचा राज्यभर निषेध केला जात असून या प्रकरणी आता अखिल भारतीय सरपंच परिषदेनं पुढाकार घेत राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व ग्रामपंचायती आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.